22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची अयोध्या नगरीत प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे। अहमदनगर जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून गावामध्ये साखर आणि डाळीचे वाटप करण्यात येत आहे। शेवगाव तालुक्यातील सेक्टे बुद्रुक येथे अहमदनगर जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांचं गाडीने आगमनच होताच ग्रामस्थांनी फटाक्याबाजी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। आपल्यासोबत अहमदनगर जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया, बघूया काय म्हणतात ते। आज आपण गेल्या अनेक दिवसांपासूनची संकल्पना होती 22 जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना भव्य अयोध्यामध्ये निर्माण केलेल्या राम मंदिरामध्ये होत आहे। आणि म्हणून हा एक सण म्हणून, एक उत्सव म्हणून, एक त्योहार म्हणून नगर जिल्ह्यामध्ये साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील किंवा इतर कोणीही व्यक्ती, हा काही पक्षाचा विषय नाही, कोणीही व्यक्ती ज्याची आस्था रामाबद्दल असेल, प्रभू श्रीरामाबद्दल असेल, त्याच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये एक आनंदोत्सव साजरा होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही योजना राबवली आहे। साहित्य आम्ही देत आहोत आणि या साहित्याच्या माध्यमातून आपण 22 जानेवारीला पाहाल की भारताने किंवा महाराष्ट्राने अशी दिवाळी पाहिली नसेल, तशी दिवाळी प्रभू श्रीरामाच्या वनवासा संपल्यानंतर परत एकदा अयोध्येमध्ये जाण्याची आम्ही साजरा करणार आहोत। आणि हे या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये असलेली भावना, खासदार या नात्याने माझी नैतिक जबाबदारी आहे, आमदार मोनिकाताई असतील, आम्ही सर्वजण हे एजेंडा घेऊन किंवा हा विषय घेऊन समाजापुढे जातोय। आणि वेळ पर कमी आहे, 20 जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचायचं आणि संघटनेच्या माध्यमातून ते आम्ही पोहोचू अशी आम्हाला खात्री आहे। आत्ताच आपण अहमदनगर जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे। कॅमेरामॅन दीपाली गायकवाडसह सुखदेव गायकवाड, MW न्यूज, शेवगाव, अहमदनगर।